थँक्यू. खूप चांगली फाईट तुम्ही पाहू शकाल या मैदानावरती. सावले मैदान आदर्श पडले खऱ्या अर्थानं त्यांचा हा सामना तुम्ही पाहू शकाल. टायगर संघाविरुद्ध प्रथम बॅटिंग करत असताना इथे फर्स्ट सेमीफायनल तुम्ही पाहू शकाल आणि यातून जो संघ विजय होईल तो मात्र श्रद्धांजली चषक 2021 या बहुचर्चित ठाणे कल्याण डोंबिवली या स्पर्धेमध्ये मात्र फायनल मध्ये प्रवेश करेल. नेक्स्ट मॅच तुमच्या समोर येईल. रिची जीतू निलेश 11 डोंबिवली वर्सेस त्यांना फाईट करेल सेकंड सेमीफायनल मध्ये कासार वडवली. तर सुनील चिंतामण पाटील टायगर यांच्या वतीनं लगातार 3 चौकार लागणारा फलंदाजाला 2000 रुपये आणि लगातार 3 षटकार लागणारा फलंदाजाला 4000 रुपयाचं पारितोषिक. आताच व्हायरल क्लिप झाली होती बॅट्समनची. इथे आपण पाहू शकाल शंतनूची, ज्याने खूप चांगला फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून लगावला होता. तो खेळाडू मात्र इथे सज्ज होईल. पहिलाच बॉल ओव्हर द विकेट आले होते अलॉंग द कार्पेट मिड ऑनला. इथे क्षेत्ररक्षक आहेत. खूप चांगली फिल्डिंग डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु खेळाडू तुम्ही या ठिकाणी सुरक्षित पाहू शकाल आणि एकेरी धावेने इथे अकाउंट ओपन केलंय आता टायगर क्रिकेट संघाने फलंदाज शंतनूच्या माध्यमातून. बघा अजूनही सुवर्ण संधी असेल चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी. खऱ्या अर्थानं उसारगर गावचे तारणहार ज्यांना समजलं जातं ते अलंकार पांडुरंग संते साहेब यांच्याकडून तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल आणि सामना कोणी जिंको तर इथे पडले संघानं सामना जिंकला तर 5000 रुपयाचा कॅश प्राइज. टायगर जिंकला किंवा पडले जिंकला तरी 5000 रुपयाचं पारितोषिक बीजेपीचे युवा नेते पडले गावचे त्यांच्या माध्यमातून दिलं जाईल. गोलंदाज इथे तयार होतील. डान्सिंग डाऊन टू विकेट. इथे पद्धत आली त्याचा खूप चांगला उपयोग केला होता बॅट्समनने. लॉंग ऑफ मध्ये चेंडू जाईल डीप मध्ये उचलतील वेगवान गती. इथे 2 धावा कंप्लीट करतील फलंदाज. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट तुम्ही इथे पाहू शकाल आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 3. इथे 29 धावांचा पाठलाग करत असताना त्यांना देखील माहिती आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्ही तेव्हा धावा चेस करता तुम्हाला खूप प्रॉब्लेम होतात कारण मागच्या सामन्यामध्ये 60 धावा चेस करायच्या होत्या चांभार क्रिकेट संघाला मात्र त्या संघाला धावा करता आल्या नाही. हवा शांत आहे याचा फायदा गोलंदाज घेतील काय. क्रॉस पॅट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु लाईन खूप चांगली आहे गोलंदाजी. बरोबर ऑफ स्टंपच्या जवळून फेकणारा हा चेंडू तुम्ही पाहू शकाल आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. जेव्हा जेव्हा तुम्ही पॉवर प्लेचे षटक हाताळता तेव्हा तुम्हाला खूप चांगली गोलंदाजी करावी लागते कारण या षटकामध्ये जेवढ्या धावा तुम्ही रोकाल तेवढाच बेनिफिट तुमच्या नेक्स्ट गोलंदाजांना होईल आणि तशाच पद्धतीची गोलंदाजी इथे तुम्ही पाहू शकाल स्वप्नीलच्या माध्यमातून. एक चांगला क्रिकेट कारण मागच्या वर्षी दोस्ती चषक आपण पाहिलात रिची मात्रे प्रतिष्ठान देसाई यांच्या माध्यमातून हवेत आहे फटका. फिल्डर कोण नाही. लॉंग ऑनच्या डोक्यावरून जाईल. पंचांचा इशारा इथे येईल. बिग 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 षटकार. चांगला फटका होता. इथे फलंदाज तुम्ही सागरला पाहू शकाल. स्वतः संघाचे संघनायक आहेत आणि इथे सलामी फलंदाजी करत असताना किती चांगली इथे बॅटिंग करतायत. 9 धावा अजूनही जिंकण्यासाठी 20 धावांची गरज असेल. 3 बॉल खूप चांगले फेकले होते परंतु इथे कमबॅक करावा लागेल. या देखील यावेळी हवेत आहे फटका. यष्टीरक्षक येतील झेल खाली. जो षटकार लगाला होता सागरने त्यालाच प्रत्युत्तर देत असताना आदर्श पडले 11 संघाचा गोलंदाज स्वप्नीलने त्याला उत्तर दिलाय आणि पहिला हादरा टायगर क्रिकेट संघाला. गाजवलीस क्रिकेटची कित्येक मैदान. तर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहता येईल. रिची जितू निलेश 11 विपक्ष फाईट करेल तो कासार वडवली टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या आयोजन कमिटीशी लगेच त्वरित संपर्क करा कारण याच्यानंतर आपल्याला सामना खेळायचा आहे. धन्यवाद. भरपूर या ठिकाणी तुम्ही लांब बाउंड्री पाहू शकाल आणि यात तुम्हाला 4 षटकामध्ये आम्ही सातत्याने पाहिलं. ही स्पर्धा लाईव्ह एन्जॉय करत होतो. तुम्हाला 50 धावा भरपूर झाल्या तुमच्या गोलंदाजांना. इथे 29 धावा चेस करायच्या आहेत टायगर क्रिकेट संघाला आणि त्याचा प्रत्युत्तर देत असताना तुम्ही पाहू शकाल इथे धावा झाल्यात त्या 9. अजूनही 20 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. खूप चांगला कमबॅक स्वप्नीलच्या माध्यमातून. 5 चेंडू आतापर्यंत फेकलेत आणि पॉवर प्लेचं हे षटक तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल. आखू टप्प्याचा बॉल हवेत आहे. मिड विकेटला क्षेत्र काय डीप मध्ये फलंदाज बाद होईल. बिग ब्लो इथे मोठा हादरा मिळेल तो म्हणजे टायगर क्रिकेट संघाला. शंतनू बॅक टू द पॅव्हलियन आणि समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तुम्ही धावसंख्या पाहू शकाल. 2 गडी बाद असताना 9 येणारे 12 चेंडू आणि 20 धावांची गरज. सुखदेव बाबांना आधार द्यायला व्यासपीठावर गर्दी ही जमली.
नक्कीच थँक्यू डीजे. ही जी गर्दी तुम्ही पाहू शकाल ती खऱ्या अर्थानं सुखदेव काकांवर असलेलं हे प्रेम. जरी मी लहान होतो जेव्हा आमच्या रायगडमध्ये काका यायचे आणि बोलताना म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून मात्रे शांत आहे. आणि खऱ्या अर्थानं ज्यावेळी काकांची वेळ होती जेव्हा ते यंग होते तेव्हा त्यांच्या स्पिन गोलंदाजीच्या जोरावर रायगडमध्ये शंकर म्हात्रे आणि ठाण्यातून कल्याण डोंबिवलीतून येणारे सुखदेव काका म्हात्रे हे दोन लेजेंडरी खेळाडू असे आहेत की ज्याने आपल्या फिरकीच्या जोरावर मुंबई सारख्या दादा फलंदाजांना निस्तनाबूत केलं होतं. आणि हे लेजेंडरी क्रिकेटर सुखदेव काका म्हात्रे आणि त्यांच्याच मुलाचं खऱ्या अर्थानं आपण दुःखद निधन देखील पाहूया आणि त्यांची श्रद्धांजली देत असताना ही स्पर्धा ठाणे कल्याण डोंबिवलीमधील पहिली स्पर्धा मानाची तुम्ही पाहू शकाल. वर्ष पहिले या स्पर्धेचा, परंतु अक्षरशः वेळ लावणारी आणि प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं या स्पर्धेला. तुम्ही अल्लोट जनसमुदाय पाहू शकाल. हे सर्व प्रेक्षक साक्षी देत असताना या स्पर्धेसाठी आणि प्रेक्षक म्हटल्यानंतर खऱ्या अर्थानं ते आपले मायबाप असतील आणि त्यांच्यावर ही स्पर्धा नक्कीच अर्धवट असते. त्या सर्व तमाम प्रेक्षकांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. इथे गोलंदाजीमध्ये परिवर्तन होत असताना जल्पेशला तुम्ही पाहू शकाल. आदर्श पडले 11 याच विभागातील संघ आणि हे दोन्ही संघ एक दुसऱ्याच्या उनिवा धुनिवा नक्कीच माहिती असतील. गोलंदाज तयार. इथेच खूप चांगला चेंडू होता, ड्राईव्ह केला ऑफ साइडला. इथे डीप पॉइंट क्षेत्ररक्षक आले, थोडेसे फंबल होतील, थ्रो खराब आहे, त्याचाच बेनिफिट मिळेल इथे फलंदाजांना. आणि इथे 2 धाब्यांच्या मदतीने तुम्ही धावसंख्या पाहू शकाल 11. एक धाव तुम्हाला इम्पॉर्टंट असेल बघा. एक धाव 2-2 धावा जेवढ्या येतील तेवढाच तुम्हाला फायदा होईल, कारण हे षटक निर्णायक असेल. या षटकामध्ये जर धावा रोखल्या आदर्श पडले 11 संघानं तर मात्र मॅच मध्ये मजा येईल. म्हणजे सातत्याने म्हटलं जातं ना, जेव्हा तुम्ही मैदानात उतरता त्यावेळीच तुम्हाला अभ्यास खूप गरजेचं असेल. आणि ही सुरुवात आहे टेनिस क्रिकेटची. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करताना सर्कल मध्ये तुम्ही धावा कशा घेता, तुम्हाला बाउन्सर बॉलरला कसा पद्धतीने अटेम्प्ट करावा, या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. इथे फटका खूप चांगला आहे, गॅप आहे, परंतु क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल आणि उचलतील तोपर्यंत 2 धाव्यांचा प्रयत्न सहज इथे पूर्ण होईल. आणि या 2 धाव्याच्या मदतीने तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे खराब क्रिकेट. या चुका तुम्हाला खूप महागात पडतील आणि तुम्ही छोटी मोठी स्पर्धा नाही खेळत. इथे भव्य दिव्य 2 लाखाची स्पर्धा आहे आणि अशा स्पर्धेमध्ये या छोट्या छोट्या चुका जर तुम्ही केल्या तर त्या चुकेला मात्र तुम्हाला प्रत्युत्तर देतील ते म्हणजेच टायगर क्रिकेट संघाचे हे फलंदाज. 3 धावा कंप्लीट होतील. 3 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 14. आता मात्र 10 चेंडू आणि 15 धावेंची गरज. जबरदस्त फाईट. आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये जेव्हा तुम्ही धावा चेस करत असताना तेव्हा तुम्ही मोठे मोठे फटके खेळता जरूर, परंतु हवा थोडी थांबलेली असते आणि त्याचाच फायदा आणि नक्कीच इथे गोलंदाजांना मिळतो. आणि हेच फायदा घेत असताना इथे आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाज बाद केलेत. सागरने षटकार लगावला होता आणि त्याच सागरला मात्र मैदानातून बाहेर धाडलं होतं ते गोलंदाज स्वप्नीलने. चला टॉस साठी या. दोन्ही टीमचे कॅप्टन रिची जित्ते निलेश 11 विपक्ष कासार वडवली. फुल टॉस बॉल आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक देखील असतील. अफलातून झेल एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या क्षेत्ररक्षकासाठी. कॅच ऑफ द डे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सामन्याला कलाटणी देणारा हा झेल असेल तर कासार वडवली संघाच्या कॅप्टनला मी विनंती करतो की आपण टॉस साठी या. इथे रिची जीतू निलेश 11 संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत तर विनंती करतो तुम्हाला देखील आपण टॉस साठी या. खेळ असा दाखवा की जिंकता आलं नाही तरी चालेल पण छाप सोडता मात्र आली पाहिजे. बघा शेवटच्या क्षणी काय दर्जेदार झेल टिपला या ठिकाणी. आणि ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब यांच्या वतीनं मयूरसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. बघा हे असतं मनोबल. एखाद्या खेळाडूचं मनोबल कसं वाढवायचं. भरपूर पारितोषिक तुम्ही पाहू शकाल. चौकार हॅट्रिक साठी, षटकार हॅट्रिक साठी, त्याच्यानंतर टायगर क्रिकेट संघासाठी देखील ही सुवर्ण संधी आहे. आणि जर एखादा संघ इथे दोन्हीपैकी एक संघ जर विजयी झाला तर त्यांना देखील 5000 रुपयाचं पारितोषिक पडलेगावचे बीजेपीचे युवा नेतृत्व साहिल बालाराम पाटील यांच्या वतीने दिलं जातील. इथे बॉल हवेत आहे. अजून एक हादरा. खूप चांगला कमबॅक होतं इथे आदर्श पडलेगाव 11 क्रिकेट संघाचं. बॅक टू बॅक 2 विकेट आणि इथे फलंदाज होतील बाद. आदर्श पडलेगाव 11 क्रिकेट संघाला तुम्ही टीम मीटिंग घेऊ नका. तर इथे धावा पाहिजेत. 8 चेंडू आणि 15 धावेंची गरज. किती चांगला सामना तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल. आणि ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब यांच्या वतीनं जर जल्पेशने या चेंडूवर विकेट घेतला तर त्याला 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल.
बघा किती चांगला कमबॅक इथे होत असताना पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या, त्याच्यानंतर 12 चेंडूमध्ये 20 धावांची गरज असताना फक्त आणि फक्त 4 चेंडूमध्ये या गोलंदाजाने 5 धावा दिल्या आहेत आणि 2 इम्पॉर्टंट विकेट आतापर्यंत घेण्यामध्ये यशस्वी झालाय. म्हणजेच कमबॅक खूप चांगलं आहे. इथे आमचे प्रेक्षक आहेत ते म्हटले होते की सामना कोण जिंकेल. जेव्हा संध्याकाळच्या सत्रामध्ये जेव्हा असे तुम्ही लो स्कोरचे मॅच खेळताना तेव्हा गोलंदाज तुमच्यावर हारती होतात, परंतु चांगली सुरुवात होती टायगर क्रिकेट संघाची. अजूनही तुमच्याकडे मधली फलंदाजी जर मजबूत असेल तरी तुम्ही हा सामना जिंकू शकता. परंतु या मैदानावरती म्हणजे मॅन ऑफ द सिरीज, एक आकर्षक ट्रॉफी, असे भरपूर पारितोषिक तुम्ही पाहू शकाल आणि कुठल्या संघाला वाटत नाही की श्रद्धांजली चषकामध्ये मी नक्कीच या ठिकाणी फायनल मध्ये जाण्याचा प्रवेश करेन. शेवटचे 8 बॉल 15 धावींची गरज. जर इथून एखादा मोठा फटका आला तर टायगर क्रिकेट संघ या सामन्यामध्ये नक्कीच शिरकाव करेल. ओव्हर द विकेटने हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असतील गोलंदाज. इथे टॅपिंग क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न होता. फिल्डर आले आहेत वेगाने डीप मिड विकेट मध्ये, उचलतील वेगाने, दुसरी धाव कंप्लीट होईल. 2 धावा खूप महत्वाच्या असतील इथे टायगर क्रिकेट संघाला आणि या 2 धावेच्या मदतीनं धाव संख्या पोहोचते ती म्हणजेच तुम्ही पाहू शकाल 16. दरम्यान पाहतोय आपण आमचे रायगड समालोचक समितीचे अध्यक्ष सन्माननीय संदीप पाटील सर मुरबी आणि त्याचबरोबर गोरक्षनाथ पाटील, गोरक्षनाथ पवार भिंगार यांचं या ठिकाणी आगमन झालं. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तर नक्कीच मनोहर मस्कर कोपरूळ यांच्या वतीनं जर पडलेगाव संघ विजयी झाला तर त्यांना नक्कीच त्यांच्याकडून शुभेच्छा देखील आलेल्या आहेत आणि या स्पर्धेला देखील शुभेच्छा आल्यात. टायगर क्रिकेट संघाला शुभेच्छा आल्यात, त्यांचंही मनापासून धन्यवाद. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. इथे डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता, एक धाव कंप्लीट होईल. दुसरी धाव, इथे थ्रो खराब आहे. तुम्ही बॉलर एंडकडे थ्रो जर केला असता तर इथे विकेट गेली असती, परंतु 2 धावा कंप्लीट होतील आणि 2 धावेच्या मदतीनं षटक क्रमांक दुसरं इथे संपलंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4 विकेट्स गमावल्यानंतर धावसंख्या पोहोचते ती 18. शेवटचे 6 बॉल 11 धावींची गरज. थँक्यू. चला, टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन आल्यात. मी विनंती करेन या महत्वाच्या मॅचचा टॉस करण्यासाठी ज्याने आम्हाला या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज साठी मोटर बाईक दिले ते उद्योजक सन्माननीय पांडुरंग शेठ संते साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन, एकीकडे कासार वडवली आणि त्याला फाईट करेल तो जीतू रिची निलेश 11 डोंबिवली. साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकी होतोय. कॉल दिलाय काटा. टॉस जिंकलाय जीतू निलेश 11 डोंबिवली या टीमने. तर नक्कीच इथे विकेट्स दोन्ही संघाचे सेम आहेत. पहिली बॅटिंग करत असताना 4 विकेट्स गमावले होते आदर्श पडले 11 संघानं आणि इथे सेकंड इनिंग चेस करत असताना 18 धावांवर 4 विकेट्स गमावल्यात. म्हणजे 6 चेंडूमध्ये तुम्हाला 10 धावा जरी काढल्या तरी तुम्ही विजय संपादन करू शकाल. त्याच्या 6 चेंडू तुम्हाला 11 धावांची गरज असेल, परंतु विकेट सेम आहेत. इथे 10 धावा जरी काढल्या तर मात्र सामना इथे नक्की जिंकू शकेल टायगर क्रिकेट संघ. टायगर की पडलेगाव अशी चुरस तुम्ही पाहू शकाल. दोन्ही संघाचे भरपूर समर्थक तुम्ही मैदानावरती पाहू शकाल आणि तितक्या जोमाने या व्यासपीठावर मात्र सुखदेव काका आणि प्रमोद मात्र यांच्यावर असणारं प्रेम ही दिग्गज मंडळी तुम्ही व्यासपीठावर पाहू शकाल. गोलंदाज रोशन तयार होतील ओव्हर द विकेटने. पहिला बॉल खूप सुरेख आहे. रिलीज झाल्यानंतर किती वेगाने चेंडू गेला बघा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूची इथे सांगता होईल. म्हणजेच एक निर्धाव चेंडूसाठी इथे टाळ्या पडतील. ते पडलेगावच्या गोलंदाजासाठी आणि एक षटकारासाठी चौकारासाठी इथे टाळ्या वाजल्या जातील. त्या म्हणजेच टायगर क्रिकेट संघासाठी. म्हटलं जातं ना, तुम्ही क्रिकेटमध्ये चांगला खेळ केलात तर तुमच्यासाठी वाजेल टाळी आणि तुम्ही खराब खेळ केलात तर तुमच्यासाठी पडेल गाली म्हणजे शिवी पडेल. हा तुम्ही एक क्रिकेटचा इथे टॅलेंट पाहू शकाल. म्हणजेच एक आक्रमक सामना या दोन्ही संघांमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 5 चेंडू 11 धावींची गरज. इथे अनसाईडला फटका हवेत आहे. वाईडिश मिड विकेटच्या मधून चेंडू जाईल. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4 रन. नक्की संघर्ष इस मुकाबले में हम हर टूर्नामेंट में कहते हैं कि दोस्तों संघर्ष ऐसा करो कि जिस वक्त आईसीसी T20 वर्ल्ड कप खेलने के लिए
भारतीय क्रिकेट बोर्ड ने वेस्ट इंडीज टीम को पैसे पे किए थे और वेस्ट इंडीज टीम की औकात नहीं थी खेलने की, लेकिन वो पूरा पैसों की कीमत भारत क्रिकेट बोर्ड ने पे की और उसी पैसों की कीमत रखते हुए वेस्ट इंडीज टीम ने आईसीसी T20 वर्ल्ड कप जीता इंग्लैंड टीम को परास्त करते हुए। उसके बाद डीजे ब्रावो का गाना बजने लगा, चैंपियन इज द चैंपियन, वेस्ट इज द चैंपियन। जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता। अरे जब तक ना पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता। यह संघर्ष करना होगा, हा संघर्ष करावा लागेल इथे टायगर क्रिकेट संघाला आणि पडलेगाव क्रिकेट संघाला। 4 बॉल 7 धावींची गरज, अजूनही सामना बॅलन्स। इथे हवेत आहे फटका, यष्टिरक्षक येथील चेंडू खाली, 5वा विकेट जाईल तो म्हणजेच टायगर क्रिकेट संघाचा। गाव क्रिकेट संघ जास्त उशीर घेऊ नका, विकेट्स गेल्यानंतर टीम मीटिंग घेऊ नका, थँक्यू। तर इथे 3 बॉल आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी तुम्हाला इथे 7 धाव्या बनवाव्याच लागतील, म्हणजेच कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही। त्यासाठी मेहनतीचा प्रचंड डोंगर उचलावा लागतो आणि ती मेहनत इथे मात्र टायगर क्रिकेट संघाने जरूर घेतली, पडले गाव क्रिकेट संघाने घेतली। म्हणून तर काय त्या विजयाच्या जोरावर हे संघ आतापर्यंत इथपर्यंत पोहोचलेत, म्हणजे फर्स्ट सेमीफायनल अर्थातच सुपर 4 मध्ये, म्हणजे श्रद्धांजली चषक 2021 ची एक ट्रॉफी नक्की आपल्या घरी घेऊन जातील। परंतु प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपण फायनल मध्ये पोहोचावं आणि देसाईच्या सावले मैदानावरती नक्कीच आपण आपल्या विजयाचा डंका आणि इतिहासाच्या सुवर्ण अक्षराने ते नाव इथे कोरावं। 3 बॉल 7 धावींची गरज, महेंद्र सिंग धोनीने 2011चा वर्ल्ड कप षटकार लगावून तो विजयी दिला होता इंडिया संघाला। का इथे मात्र मोठा फटका येईल टायगर क्रिकेट संघाच्या वतीनं। आखू टप्प्याचा बॉल होता, स्टंप कव्हर केले होते, स्ट्राइक घेण्याचा मानस आहे इथे, परंतु रनआउटचा इथे स्वरूपात फलंदाज बाद होईल। आता मात्र 2 बॉल 7 धावींची गरज। में है कितना दम तुम्ही पाहू शका, दोन्ही संघ 100% परफॉर्मन्स देत असताना या देसाईच्या मैदानावरती शेवटचे 2 बॉल 7 धावींची गरज। इथे 1 धाव तुम्हाला बनवावीच लागेल, जर षटकार आला तरी तुम्हाला 1 कंपल्सरी धाव असेल। म्हटलं जातं ना, कबुतराला गरुडाचे पंख येतीलही लावता, पण गगन भरारीचं वेळ रक्तातच असावं लागतं, कारण आकाशाची ओढ कधी दत्तक घेता येत नाही। ही उंच भरारी तुम्ही लहानपणी खेळ खेळत असाल, चिमणी उड, कबूतर उड, गाय उड, पण आता मात्र इथे षटकार उडवावाच लागेल टायगर संघाला, तर सामन्यामध्ये कलाटणी येईल। 2 बॉल 7 धावींची गरज। इथे उलटफेर होईल का? भरपूर प्रश्नचिन्ह अजूनही आहेत प्रेक्षकांच्या मनामध्ये। व्हाईट बॉल, पंचांचा इशारा इथे येईल। जमिनीला दोन्ही हात समांतर होत असताना आता मात्र 2 चेंडू 6 धावींची गरज। काल वडवली चेंज द गेम संघानं गोरसई संघाला 3 धावा काढून दिल्या नाहीत, इथे मात्र या षटकामध्ये धावा हव्या होत्या। तुम्ही पाहू शकाल शेवटच्या षटकामध्ये 11 हव्या होत्या, आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात। 2 चेंडू 6 धावींची गरज। प्रेशर असेल प्रेक्षकांवरती, प्रेशर असेल इथे गोलंदाजावर आणि प्रेशर असेल इथे फलंदाजांवरती। एकदा सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। 2 चेंडू 6 धावींची गरज। इथे हा कुटप्प्याचा बॉल होता, परंतु सामना इथे अजूनही बॅलन्स आहे आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज होतील इथे कॅप्टन बाद। काय सामना तुम्ही पाहू शकाल, अजूनही टाळ्यांचा कडकडाट दोन्ही संघांसाठी इथे होतोय। 1 बॉल आता मात्र 6 धावींची गरज। जर सामना षटकार मारून जिंकवला तर अक्षरशः डोक्यावर उचलवून धरतील या फलंदाजाला टायगर क्रिकेट संघ, आणि जर पडलेगाव क्रिकेट संघाच्या या रोशन गोलंदाजानं सामना जिंकवून दाखवला तर नक्कीच इथे मात्र त्याला डोक्यावर घेतील ते पडलेगाव क्रिकेट संघ। आणि नुकताच इथे गोरक्ष पवार उपस्थित झालेत आणि गोरक्ष पवार यांचं एक वाक्य आहे की आता दोन्ही संघांच्या फासण्या फासफूस करत असतील। खूपच रोमांचकारी असा सामना आणि 6 धावांची गरज। तर होऊन जाऊ दे एकदा जोरदार टाळ्या या शेवटच्या बॉलसाठी।
आणि इथे सामना जिंकलाय तो आदर्श पडलं का विलन क्रिकेट संघानं वेल पेड कॉंग्रॅच्युलेशन बॉईड अँड हार्ड लक टीम टायगर. चला टॉस झालेला आहे जितू निलेश 11 टीम आणि कासार वडवली. तर याच दरम्यान आगमन झालंय कोळवाडी गावचे पोलीस पाटील प्रमोद दादा यांचं आगमन झालंय व्यासपीठावरती यावं. त्याचबरोबर दीपकजी पाटील सर आणि हर्षलजी मडवी आपल्याला सुद्धा इन्व्हाइट केलं जाते. आपण मंचावरती या. तर थँक्यू. इथे जगदीश सर इथे पारितोषिक घ्यावं लागतं दानेश्वर म्हात्रे साहेबांच्या वतीनं झेल टिपला होता त्याच्यासाठी 500 आणि गोलंदाजासाठी देखील 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. संदीप पाटील सर यांचं देखील आगमन झालं त्यांचेही मनापासून धन्यवाद मुरबीचे. आणि मी इथे थांबतो. थँक्यू. या स्पर्धेसाठी काकांनी मला 5 दिवस कॉल केला होता परंतु मला वेळ भेटला. मी